मित्रहो नमस्कार. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यापूर्वीच तुम्ही 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल ऐकले असतील, वाचले असतील, पाहिलेही असतील. या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन गोदी मीडियातील अनेक पत्रकारांनी आणि भाजपच्या झिलकऱ्याने असं केलेलं आहे की ह्या 5 निवडणुका म्हणजे मे मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या सेमीफायनल होत्या आणि ह्या सेमीफायनल निवडणुका BJPने बहुतेक राज्यात जिंकलेल्या असल्यामुळं आता लोकसभेच्या निवडणुकाही हाच पक्ष जिंकेल असा निष्कर्ष निकालाचे ट्रेंड चालू असतानाच काही मंडळी काढण्यामध्ये गुंग होते. त्यांच्यात तशी चढाओढी चालू होते. काहींनी तरी आकडे जाहीर केले. कल्पना करा, संसदेमध्ये जर 525-24 जागा असतील तर भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागत असतानाच घोषणा चालू झाल्या, अब की बार 400 पार. आपल्याला हेही माहिती आहे की सेमी फायनल मधलं यश हे फायनल मध्ये राहीलच असं नाही, किंबहुना राहत नाही, हे आपल्या भारतीय क्रिकेट संघाने अनेकदा आपल्याला सांगितलं आहे. तो फायनल मध्ये जिंकणारच म्हणून कशी जय्यत तयारी करून आपण बसलो होतो. पण प्रत्यक्षात राजकारण आणि क्रिकेट हे वेगळे विचित्र खेळ आहेत. सेमीफायनलचा नियम फायनलमध्ये चालू शकेल असं काही म्हणता येत नाही. आता भाजपने सेमीफायनल जिंकल्या कशा? ही 4 राज्य आणि मिझोराम सारखं छोटं राज्य, या सर्व ठिकाणी देशाचे पंतप्रधान असलेले मोदी यांनी या काळामध्ये देशात फिरण्याऐवजी या निवडणुका सुरू असलेल्या राज्यांमध्ये जवळपास 100हून अधिक सभा घेतलेल्या आहेत. जणू हे 4 राज्य म्हणजेच हा देश आहे. हा विवेक पाळला गेला नाही की पंतप्रधानांनी राज्याच्या निवडणूक प्रचार दौऱ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि भाषणं कशी करावीत, हा तो विवेक होता जो मोदी कधीच पाळत नाहीत. मोदी स्वतः रेवडी राज्याला विरोध करतात. रेवडी राज्य म्हणजे काय? सर्वसामान्य माणसाला अनेक सुविधा द्यायच्या आणि आमच्याच पक्षाला मत द्या असं त्याला आग्रह करायचा, त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. तर ह्या 4-5 राज्यामध्ये BJPने रेवडी राज्य पुन्हा जोरात चालावं अशा घोषणा कोणत्या कोणत्या केलेल्या आहेत. तुम्ही MP घ्या, राजस्थान घ्या, छत्तीसगड घ्या, तेलंगणा घ्या, मिझोरम घ्या आणि इथे दिलेल्या सगळ्या घोषणांचा वेध घ्या. काय घोषणा आहेत? की आम्ही तुम्हाला जगण्यासाठी अन्न देऊ, आम्ही तुमच्या खात्यावर पैसे टाकू, आम्ही मुलींच्या खात्यावर एवढे पैसे टाकू, महिलांच्या खात्यावर एवढे पैसे टाकू, शेतकऱ्यांच्या खात्यावर एवढे पैसे टाकू, विद्यार्थ्यांना असे एवढे पैसे देऊ, ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना एवढे पैसे देऊ. हा सगळा खेळ पैसे वाटण्याचा होता. प्रत्यक्षात हे पैसे वाटले जातील की नाही वाटले जातील हा येणारा काळच ठरवेल. पण मला नेहमीच आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर मतदारांना किती आणि कोणती लालसा दाखवावी याच्या काही नैतिक मर्यादा असतात की नाही. जर पक्षाने आणि सत्तेत असलेल्या सरकारने जर घोषणा केल्या तर कायदेशीर, आणि सरकारवर सत्तेत नसताना आणि निवडणुका सुरू असताना जर कोणी थेट मतदारांना पैसे दिले तो भ्रष्टाचार होतो. पण कायद्याच्या चौकटीत बसून धो 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 धुवाधार असा आश्वासनांचा वर्षाव केला की तो भ्रष्टाचार होत नाही. हा प्रश्न आज ना उद्या कुणीतरी मोठ्या प्रमाणात विचारेल अशी मला आशा आहे. हे लोकांना द्यावं का लागतं? त्यांच्या गाईला चारा पण द्यावा लागतो, त्यांना गाय पण द्यावी लागते,
शाळेत जाणाऱ्या पोरींना खिचडी पण द्यावी लागतात, कपडे पण द्यावे लागतात, सायकल पण द्यावी लागते, भाऊबीज भेट द्यावी लागते, कोणी साप चावून मेला की त्या कुटुंबियाला पैसे द्यावे लागतात. कल्याणकारी राष्ट्रामध्ये ह्या सगळ्या योजना ठीक असल्या तरी सुद्धा एक प्रश्न उरतोच की ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी इथला नागरिक सक्षम का नाहीये. विश्वनेता बनायला निघालेला भारत, श्रीमंताच्या पहिल्या 8 देशांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी निघालेला भारत, परवाच मोदी सांगत होते की आपण जगातलं 3रं श्रीमंत राष्ट्र होऊ. आपण मान्य करूया श्रीमंत राष्ट्र होणार आहोत आपण. हे जर खरं असेल तर या श्रीमंत राष्ट्रातल्या 80 कोटी लोकांना पोट भरण्यासाठी सरकारकडून येणाऱ्या धान्याची वाट पाहत का बसावं लागतं? याचा अर्थ काय? हा श्रीमंत देश आहे की भुकेला देश आहे? आणि श्रीमंत असेल तर कोण श्रीमंत आहेत? मग ह्या 80 कोटी लोकांची गणना कशात करायची? गरीब राष्ट्रात करायची की श्रीमंत राष्ट्रात करायची? हे वास्तव लपवून निवडणुकीचा प्रचार चालू होता आणि ह्या प्रचाराचा शेवटही वास्तव लपूनच झाला. या निवडणुकीमध्ये आणखीन एक पत्ता वापरला गेला, तो हिंदू राष्ट्राचा आणि रामाचा. उत्तर भारतातल्या प्रामुख्याने ह्या निवडणुका होत्या, तेलंगणा वगळता. आणि 1990 पासून भाजपने उत्तर भारतामध्ये राम मोठ्या प्रमाणात चालवायला सुरुवात केलेली आहे. मशीद पाडणं असेल, रथयात्रा काढणं असेल आणि आता रामाचं मंदिर उभा करणं असेल, हा रामाचा पत्ता गेली 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे इथल्या लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यात आलेला आहे. आणि त्याला असं सांगण्यात आलेलं आहे की हे रामराज्य करायचं आहे. रामराज्याला कोणाचा विरोध असताच कामा नये. पण या रामराज्यातल्या 80 कोटी गरीब लोकांचं काय करायचं? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय करायचं? नोकरी लागत नाही म्हणून गुंडगिरीकडे जाणाऱ्या पोरांचं काय करायचं? नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या सुशिक्षित बेकारांचं काय करायचं? रोज लैंगिक अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या महिलांचं काय करायचं? जिथे निवडणुका झाल्या त्या बहुतेक राज्यामध्ये एका मिनिटाला 13 महिलांच्यावर अत्याचार होतात. आणि मला असं कधीच ऐकायला मिळालं नाही कोणत्याही पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हे राज्य, हा प्रदेश महिलांच्यासाठी निर्भय जगता येईल अशा पद्धतीनं करू अशी कोणी घोषणा दिलेली नाही आहे. महिलेच्या नावानं चांग भलं म्हणत तिची मतं काढून घेण्याची स्पर्धा चालू होते. या स्पर्धेमध्ये बीजेपी विजयी झाला. 3 राज्यामध्ये त्याला बऱ्यापैकी मते मिळाली असली तरी ती काँग्रेसच्या बरोबरीनेच जाणारे असतील. आकड्याच्या खेळामध्ये किती जागा जिंकलं ह्याला महत्त्व असतं, किती पर्सेंटेज मतं मिळाली ह्याला महत्त्व नसतं. पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये हे काँग्रेस आणि बीजेपी जवळपास समान पर्सेंटेजच्या अंतराने गेलेले आहेत. पण काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की काँग्रेसला पराभूत करण्यासाठी कधी बाहेरच्या शत्रूची गरज भासत नाही. हे काम पक्षांतर्गत नेतेच करतात. राजस्थानमध्ये तसंच झालेलं आहे, छत्तीसगडमध्ये तसंच झालेलं आहे आणि मध्य प्रदेशातही तसंच झालेलं आहे. काँग्रेसचे मोठे नेते राहुल गांधीसारखे भारत यात्रा करतात, पक्षाची प्रतिमा वर नेतात आणि ते तंबूत परतले की तिथल्या इंट्रास्ट्रगलला पक्षाला तोंड द्यावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीत पराभवाला सामोरे पण जावं लागतं. आता ह्या 3 राज्यातल्या पराभवानं अजून एक गोष्ट केलेली आहे की देशाचं सांस्कृतिक विभाजन झालेलं आहे. सांस्कृतिक विभाजन म्हणजे जे पूर्वी साऊथ इंडिया व्हर्सेस नॉर्थ इंडिया असं आपण सांस्कृतिक रेषा मानत आलेलो आहोत. कारण या 2 प्रदेशातली संस्कृती वेगळी आहे. उत्तर भारत आर्य संस्कृती मानणारा तर दक्षिण भारत अनार्य आणि द्रविड संस्कृती मानणारा आहे. अपवाद वगळता दक्षिण भारताने कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला आपल्या प्रदेशामध्ये रुजू दिलेलं नाही, अपवाद वगळता. काही वेळेला काँग्रेस तिथे शिरलेली होती, काही वेळेला बीजेपी, पण हा अपवाद आहे. आज या क्षणाला दक्षिण भारतामध्ये भाजपचा कुठेच पायरोव झालेला नाही आहे.
त्यामुळं निवडणुकीचा जो निकाल आहे त्या निकालामुळं उत्तर भारतामध्ये बीजेपीचा पायरोव झाला आणि दक्षिण भारतात त्याला पाय ठेवायला जागा मिळत नाही. म्हणून ही सांस्कृतिक आणि राजकीय रेषा तयार झाली. दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत. मोदी कितीही सांगत असले हे काय खरं नाही, तर मोदी सांगतात तेच खरं नाही आहे, ते खोटं आहे. ही रेषा तयार झाली हे मान्य करायला पाहिजे. मान्य केल्यानंतर मोदी उत्तर भारताचे नेते ठरतात, भारताचे नेते ठरत नाहीत आणि जगाचे तरी नेते अजिबात ठरत नाहीत. म्हणून त्यांना ही रेषा नको आहे. पण वास्तव काय सांगतं, ही रेषा तयार झाली. तुम्ही जसं जसं देवाधर्माच्या राष्ट्राची घोषणा करणार, तुम्ही जसा जसा राम लक्ष्मण हनुमान चालवणार, तशी तशी ही रेषा गडद होणार आहे. कारण ती रेषा गडद होणं ह्याचा अर्थ एका प्रदेशातल्या संस्कृतीने दुसऱ्या प्रदेशातल्या संस्कृतीवर आपलं वर्चस्व तयार करणं असा होतो. आणि दक्षिण भारत असं संस्कृतीचं आक्रमण स्वीकारायला अजून तरी तयार नाही आहे. ह्या रेषेचा भविष्यात काय परिणाम होईल? ही रेषा कशी आहे? अजूनही दक्षिण भारत हिंदी भाषेला मानत नाही. हिंदी भाषेतल्या राज्यघटनेला सुद्धा त्याने विरोध केला होता. त्याला इंग्रजी लागते किंवा त्याच्या प्रदेशातली मातृभाषा लागते. त्याला द्रविड कल्चर लागते. त्याला पेरियार परंपरा लागते. त्याला अजून काहीतरी लागतं. दक्षिण भारत सनातन धर्माच्या विरोधात आहे, तर उत्तर भारत सनातन धर्माचा पाठीराखा आहे. अनेक उदाहरणं देता येतील. दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये भेद कुठे कुठे आहेत. चांगल्या राजकारणाचं हे लक्षण आहे की हे भेद न वाढवता ते कमी कसे होतील आणि हा देश एकसंध कसा राहील, सांस्कृतिक सलगता कशी राहील, भौगोलिक सलगता कशी राहील, भाषिक सलगता कशी राहील, जी ऐक्यमय असलेल्या राष्ट्राची लक्षणं आहेत. राजकारणी कदाचित त्याचा विचार करणार नाही, त्यांना ते परवडणार नाही, त्यांना ते आवश्यक पण नाही. पण आम्ही देशाचे नागरिक, आम्ही सार्वभौम देशाचे नागरिक, आम्ही एकमय एकसंध देशाचे नागरिक, आपल्याला हा विचार करायचा आहे. हे सगळे विधानसभेत वापरले गेलेले पत्ते उद्याच्या लोकसभेत सुद्धा वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप कितीही जागांची संख्या सांगत असला, 400 पार 500 पार, ते काय खरं नाही, तो भ्रम आहे. आणि भ्रम पसरवण्यामध्ये आणि खोटं रेटून बोलण्यामध्ये बीजेपीचा हात धरणारा कोणी मायकालाल अजून जन्माला आलेला नाहीये. पण लोकांनी ठरवायला पाहिजे हे रेटणं काय आहे. लोकांनी समजायला पाहिजे हा भ्रम काय आहे आणि ह्या सगळ्या भ्रमाचा लोकजीवनासाठी किती फायदा आहे. या सगळ्या ज्या विचाराच्या गोष्टी आहेत त्या लोकांनी सातत्याने आपल्या स्मरणात आणायला पाहिजे आणि त्या लक्षात ठेवूनच आपण 2024च्या निवडणुकीला सामोरे जावं लागेल. हे जे फायनल, सेमीफायनल, सेमीफायनल ही जे गणितं मांडतात भाजपचे झिलकरी, त्या गणितातून मुक्त होऊन 2024च्या निवडणुकीकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.